आणि शहर काँग्रेसच्या आवाहनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आजी माजी आमदारांसह 20 नेत्यांनी आपली इच्छा प्रदर्शित केली आणि अर्ज दाखल केलेत। शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठवली जाईल। प्रदेश काँग्रेसकडून छाननी केली जाईल आणि काही नावं दिल्लीत पाठवली जातील। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्याच आठवड्यात पुण्याचा दौरा केलेला होता आणि त्यानंतर काँग्रेसकडूनही निवडणूक तयारीचा वेग वाढवला गेला आहे। उमेदवारीचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे, त्यामुळे इच्छुकांना उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीमध्येच लॉबिंग करावं लागेल। मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, काँग्रेसने तयारी केलेली आहे विभागनिहाय किंवा प्रत्येक शहरामध्ये पुण्यामधनं काय चर्चा आहेत, कुणाकुणाची नावं जास्त प्रबळ मानली जात आहेत? ज्ञानदा, चर्चा रवींद्र धंगेकर यांच्याच नावाची आहे। उमेदवारीचे अर्ज जरी 20 जणांनी घेतलेले असले तरी चर्चा रवींद्र धंगेकरांची आहे। सगळ्यांना ठाऊक आहे की कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा लोकसभेचा उमेदवार म्हणून देखील सुरू झाली आणि रवींद्र धंगेकरांनी देखील ही चर्चा नाकारली नाही। त्यांनी देखील हा अर्ज घेतलेला आहे। अर्थात रवींद्र धंगेकरांसोबतच पुणे शहरचे अध्यक्ष काँग्रेसचे अरविंद शिंदे, त्यानंतर माजी आमदार मोहन जोशी अशी अनेक नावं या 20 जणांच्या यादीमध्ये आहेत। मात्र चर्चा आहे ती रवींद्र धंगेकरांची आणि काँग्रेसकडून अर्थातच त्यांच्या हायकमांडकडे ही यादी पाठवली जाईल आणि तिथून हा जो निर्णय आहे उमेदवारीचा तो नक्की होईल। ज्ञानदा, धन्यवाद मंदार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।